एका लग्नाची दुसरी गोष्ट. गना आता काहीच अडचण नाहीये. आता तू सुद्धा तुझी सगळी कामं ऍडजस्ट कर आणि दोघं जाऊन या केरळला. अरे घना, हेच दिवस आहेत सगळ्या चिंता विसरून जाण्याचे. मस्तपैकी एकत्र फिरून या. अदरवाईज इथलं शेअर मार्केट, वाढती महागाई, वाढतं प्रदूषण, वाढता ट्रॅफिक हा असणारच आहे ना. हीच वेळ आहे एकमेकांसोबत सगळं शेअर करण्याची. बाकी इथलं राहडगाडगत चालूच राहणार आहे काय. नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही बाबा. मी एका पायावर तयार आहे. राधाला रजा मिळणार नाहीये. आणि कसं आहे, ती डेव्हलपरची पोस्ट आहे ना तिची, आणि पुढचे 15 दिवस तरी तिला रजा मागता सुद्धा येणार नाही. त्यामुळे एक मिनिट, त्यांना कळलं पाहिजे ना काय प्रॉब्लेम येते. तू जरा शांत राहा. त्यामुळे तिला रजा मागताच येणार नाही, आणि त्यामुळे किमान पुढचे 15 दिवस आम्ही जाऊ शकणार नाही. त्यानंतर आपण यावर चर्चा करू, कारण आता काम महत्वाचं नाही का आई बाबा. घनश्याम काय आहे? अरे ऐक ना जरा माझं. अरे घनश्याम, काय तू थोडस कर ना आता ऍडजस्ट. कारण मला खूप मनापासून इच्छा आहे आपण जाऊया ना केरळला. बघितलं, मला वाटलंच होतं राधाला मनातून जायचंच असणार. पण या घनाचीच सगळी नाटकं. अरे तुला कसं कळत नाही बाबा. बायको जरी स्पष्ट काही बोलली नाही ना तरी तिला काय वाटतं हे नवऱ्याने समजून घ्यायचं असतं. कळलं? अगं पण यात काय समजून घेणार ना. काय समजून घेणार यात? घनश्याम काय ऐक ना जरा तू माझं. ऐकतच नाहीये. हा नाही म्हणजे ऐक, घनश्यामचं बरोबरच आहे. हा नाही पण घनश्याम आईंचं पण बरोबर आहे. आता झालंय सगळं. आता तू काही बोलूच नकोस. मी सांगतेय ना, ऐक ना माझं. मी तर ना ऑलरेडी केरळला गेल्यासारखंच वाटतंय मला. कधी एकदा पोचू केरळला. मी खरं सांगायचं तर मनाने पोचले ऑलरेडी केरळला. राधा, हे एक मिनिट कसं आहे आई बाबा, हे की आम्ही गेलोच असतो केरळला. ती पण बिन काही नाही आता. हा आता एकच पण केरळ. राहिलंच आहे तुझं. माझं म्हणजे यमीचं वेळेत पूर्ण करते. वया कधी ती खरे ग बाई. वल्ली, मला आहे ना, मला ऍक्च्युली केरळी पदार्थ सगळे येतात. याच्यात नाही, डोक्यात आहे माझ्या. मला ना केरळी पदार्थ सगळे येतात. पण असे ऑथेंटिक पदार्थ करायचे असतील ना तर तशी ऑथेंटिक भांडी पाहिजे, हो की नाही. म्हणजे इडियप्पमचा साचा, लाकडी डाव, पुत्तचा साचा, मातीची भांडी, केरळी मसाले. सगळी लिस्ट देणारे मी घनाला काढून. घनाला सांगणारे येताना घेऊन ये. दोघं हनीमूनला चाललेत. तुझी भांडी घ्यायला नाही चालले तिथे. ओके ना, एक दिवस काढतील ना शॉपिंग साठी. कुठे गेली ओळ? खरंच ग. पण मग तुझी भांडी कुंडी ते घेत बसले तर मग साड्या कधी खरेदी करणार? मला ना केरळच्या हँडलूमच्या साड्या हव्यात ग. इतक्या मस्त असतात ना. प्रत्येकी जवळ ना एक तरी साडी हवीच बघ. हे बरं आहे तुझं. म्हणजे घना आणि राधाला साड्या खरेदीसाठी वेळ असणार आहे आणि भांडी घेताना त्यांना प्रॉब्लेम होणार आहे. असं नाही. एक तर तुम्ही जिंकलात यार. ते केरळला चालले. आमचं ते अंदमान निकोबार बोंबललंच आहे सगळं. आपण एक काम करूया ना. काय? आपण त्यांना सांगूया की एकाऐवजी 2 दिवस शॉपिंग करा. असं ना एकत्र शॉपिंग करणं सॉलिड रोमॅन्टिक असतं. असे ग बाई, अनुभवाचे बोल. डोंबल तुझं. आम्ही गेलो होतो ना तेव्हा आहे ना चादरींचा बिझनेस करावासा वाटला, माहितीये तुला? अगो काय? अगो मग काय, वेड्यासारखं आम्ही ना चादरींचं शॉपिंग करत होतो.
तेव्हापासून कानाला खडा. यांच्या बरोबर नाही जायचं शॉपिंगला वगैरे. ए मग या बाबतीत मी जाम लकी आहे. हो. आम्ही गेलो होतो ना शॉपिंगला, खूप मज्जा आली होती. काय सांगते. आम्ही ज्या ज्या दुकानात गेलो ना शॉपिंगसाठी, त्या प्रत्येक दुकानात हे टीव्ही बघत राहिले होते. हा, आणि हे स्कोर बघत असायचे. आणि तेव्हा मी भराभर माझं शॉपिंग करून घ्यायचे. शपथ. त्या स्कोरच्या नादात ह्यांना कळायचंच नाही यांनी खिशातून नेमके किती पैसे मला काढून दिले. कसली लकीस गो. म्हणजे सगळे पैसे शॉपिंग वर गेले. नाही ग, क्रिकेटवर खर्च केले. हो, आणि हे मला नंतर कळलं. भाऊजी ना. नाही पण घना आणि राधाचं तसं नाहीये. ते दोघंही कसले रोमॅन्टिक आहेत ग. हो ग, तू बघितलंस का डायनिंग टेबलवर सुद्धा इतके गुलू गुलू. पण त्यांच्या या गुलू करत बसण्याच्या नादात ते आपलं शॉपिंग नाही विसरले म्हणजे झालं. हो. आपण त्यांना रोज एक फोन करायचा का. नाही ग, नाही. पाप लागतं ग, पाप लागतं. असं डिस्टर्ब केलं ना तर पाप लागतं. मग ठीक आहे, रोज एक SMS. सॉरी टू डिस्टर्ब, पण रिमेंबर शॉपिंग. अगं घना आणि राधाच्या हनीमूनमुळे यमी मार खाणार आहे शाळेत. का? अगं तिच्या वहीत तू अख्खी लिस्ट लिहिली आहेस. अय्या. अभ्यास कुठे. काय 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 म्हणलीस तू. घनश्याम जरासं कर ना ऍडजस्ट. मी एकटा तिकडे खिंड लढवतोय. हनीमून नको म्हणून सगळ्या घरच्यांची वैर घेतलंय मी. आणि तू 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 अचानक सगळ्यांसमोर म्हणतेस की मला हनीमून चालणार आहे म्हणजे तुला आणि ते तू इतक्या अर्जवी स्वरात म्हणतेस राधा की ज्या स्वरात तू बोललीस ना माझी एकदम विकेट पडली. ए माझी विकेट काही पडलेली नाही आहे. पण हे ते एकदम क्लीन बोल्ड झाल्यासारखं होतं ना माणसाला. तू हसू नकोस. ए राधा ए तू या सगळ्या कर्मात खरंच माझ्या प्रेमाभिमात पडलेलं नाहीस ना. तेवढं नको करू बाबा. पण घनश्याम का नाही जायचंय आपण हनीमूनला. आपलं आता नवीन लग्न झालंय. हनीमूनला जाणं हा हक्क आहे माझा आणि कपल म्हणून ती गरज आहे आपली. हो. जस्ट इमॅजिन कर ना घनश्याम, म्हणजे आपण दोघ जण असे केरळला निघालोय. केरळला पोचतो, असे बोट हाऊस मध्ये राहायला जातो. फक्त आपण दोघच बोटीच्या कडेला असे टायटॅनिकची पोज घेऊन उभे होत. तू मागे, तुला बिलगून अशी मी पुढे. असा समुद्र, फक्त आपण दोघं. सो रोमॅन्टिक. डू यू नीड मेडिकल हेल्प. सॉरी. नाही खरंच मला असं वाटतं राधा की तुझं डोकं फिरलंय. तुला एका चांगल्या डॉक्टरची किंवा सायकियाट्रिस्टची गरज आहे. कारण तुला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाली राधा. काय आपण जाऊया ना हनीमूनला. नाही हे बघ राधा, आपण हनीमूनला जाऊ शकत नाही. कारण आपण काय प्लीज आपण जाऊया ना हनीमूनला घनश्याम. हे बघ, आपल्याला हनीमूनला जावं लागेल. कारण पप्पांनी माझ्या ऑफिसमध्ये अविनाश सरांना फोन केला होता. अविनाश सरांनी मला 15 दिवसाची रजा सँक्शन केली आहे आणि ही रजा मिळाली आहे असं पप्पांनी आपल्या आईना फोन करून सांगितलंय. आता आपण काय करणार आहोत. काय सांगणार आहोत आपण आईंना. 15 दिवसाची रजा तर मिळाली आहे पण आम्ही हनीमूनला काही जात नाही आहोत असं सांगणार आहोत का आपण आईंना. मग हे चिटिंग आहे ना राव. पण म्हणजे हे चिटिंग आहे. हे आपले घरचे सगळं कठीण करून ठेवतात आपल्यासाठी. म्हणजे काही सरळ. आणि आता जायचं केरळला घनश्याम. आता काय
अगं कसं जाऊ, आपण नाही जाऊ शकत हनीमूनला हे बघ, राधा. हे बघ, हे बघ तू माझं ऐक. हे नाही बघ. नाही हे बघ आपण एक वेगळे मिनिट, आई. मुळात हे एक मिनिट आपण हनीमूनला जायचं आणि तुझी जी सिस्टीम होती ना P1 P2 आली ती कायम ठेवायची. हा म्हणजे हे बघ, विचार कर म्हणजे आपण एक 10-15 दिवस या सगळ्यांपासून लांब बसू. म्हणजे हे जे काय नवविवाहित दाम्पत्याचं नाटक करतोय ना आपण ते तरी थांबेल ऍटलिस्ट. हे बघ तिकडे जाऊन तू तुझं काम कर, मी माझं काम करीन. रिलॅक्स हो. हा फक्त एक करायला लागेल आपल्याला. काय? म्हणजे तिकडून परत येताना असं ते हनीमूनला गेलेल्या कपल्सचे असे लवी डवी पोजेस मधले असे फोटो आपण काढू 5-50 आणि दाखवू इकडे. ते कसं काढणार, आपल्याला येत नाहीत ना. म्हणजे ते असं वगैरे ते कसं करणार, मला माहिती नाही त्यातलं काही. मी नेटवर सर्च मारते, तिकडे हनीमून कपल्सचे फोटो असं सर्च मारल्यावर आपल्या काही पोजेस दिसतील. त्या पोजेस आपण कॉपी करू आणि फोटो. ओके डन. शिकलीस माझ्या बरोबर राहून हळूहळू का होईना पण शिकलीस. नाही पण घनश्याम, त्यामुळे तिकडे गेल्यावर त्या रोमॅन्टिक वातावरणात माझ्या प्रेमात वगैरे पडू नकोस, नाहीतर खूप बोर होईल आपल्याला. हॅपी हनीमून. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. आता तुला असं वाटत नाही का की हे सगळं फार बोरिंग आहे. म्हणजे सगळे सागर संगीत लग्न करतात म्हणून आम्ही सागर संगीत लग्न केलं. सगळे सागर संगीत साखरपुडा करतात म्हणून आम्ही सागर संगीत साखरपुडा केला. आणि आता लग्नानंतर सगळे हनीमूनला जातात म्हणून आम्ही हनीमूनला जायचं का, कशासाठी? घना सगळं ठीक आहे ना? का सगळं नीट नाहीये का? मला विचारशील तर मी हनीमूनची खंदी पुरस्कर्ती आहे. माझ्या आणि विनोदच्या लग्नाच्या ज्या काही स्वीट मेमरीज आहेत त्या सगळ्या हनीमूनच्याच आहेत. फार लांब नाही, आम्ही माथेरानला गेलो होतो. पण निसर्गाच्या कुशीत गेल्यानंतर माणूस स्वतःचं स्वत्व विसरतो. आणि नवरा बायकोच्या नात्यात हे अतिशय महत्वाचं असतं घना. एकमेकाला विसरून दुसऱ्यात समर्पित होणं आपल्या उत्क्रांतीचा स्रोत आहे तो. आत्या, हे सगळं तू बोलतेस? मला अजिबात वाटलं नव्हतं की तुझे असे विचार असतील. आय मीन बाकी सगळे हे यू टू ब्रूटस. हो मी पण. कारण मुळात ही कन्सेप्टच मला खूप आवडते. अगं कॉन्सेप्ट म्हणजे आपण काय करतोय, आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय नाही का? म्हणजे ते करतात म्हणून आपण करतोय. नाही, हे परदेशी लोकांचं अनुकरण नाहीये, ही मूळ संकल्पना आपली आहे. अरे पूर्वी जेव्हा नवीन लग्न झालेलं दाम्पत्य कुलदैवताच्या दर्शनाला जायचं तेव्हाच तर त्यांना असा वेळ मिळायचा एकत्र सहवासासाठी. एकत्र गप्पा मारायच्या, एकत्र वेळ घालवायचा, तेव्हाच ही संधी होती. नाही तर घरात लोकांची ही झुंबड असायची, बायकांना तर ते शक्यच नव्हतं. तेव्हा ही संकल्पना आपल्याकडून युरोपमध्ये गेली आहे आणि आपण म्हणतो की आपण त्यांचं अनुकरण करतो. पण माझं म्हणणं आहे चांगल्या गोष्टींचं अनुकरण करायला काय हरकत आहे? घना तुला माहितीये हनीमून या शब्दाच्या जन्माची सुद्धा एक कथा आहे. काय? हनीमूनची पण कथा आहे? हो, एक कथा आहे. हा शब्द बॅबिलॉन मधून आलाय. लग्न झालेल्या मुलाला वडील लग्नाचा अर्थ समजावून सांगायचे आणि बरोबर मधाची वाईन पाजायचे.
बॅबिलॉनमध्ये आपल्यासारखंच चंद्राच्या तिथीचं कॅलेंडर असतं. त्यामुळे लग्नानंतरचा प्रवास हा हनीमून म्हणजे मधुचंद्र, ज्याला तुम्ही दोघं जाणार आहात आता. खूप मजा करून या. माझं लेक्चर झालंय. नाही तर प्रत्येक वेळेला म्हणशील आत्या नेहमी शिक्षिकाच असते. एन्जॉय युअरसेल्फ. बाय. आता माझ्या लक्षात आलं, हनीमून ही आपली संकल्पना आहे आणि भारतात ती बहुधा काळेंनीच सुरू केली असणार. म्हणून सगळे मागे लागलेत, हनीमूनला जा, हनीमूनला जा. ए मी इथे नसताना प्लीज काही घोळ घालू नका. जा मला कॉफी घेऊन ये. हो. मानव, हरीला सांगितलंय. ऐक ना, ते त्रिलोक एजन्सीचं कॉपीरायटिंगचं काम वेळेत पूर्ण कर. हो. आणि काही ब्रोशरचे प्रिंटआउट्स आहेत, त्याचा फॉलोअप ठेवशील प्लीज. मी अविनाश सरांशी बोलली आहे. अर्थात मी काही फार दिवस जाणार नाही, येईल लगेच. कुठे जातेस राधा? अरे मी फिरायला चालली आहे ना. राधा ऐक ना, मी इथे नसताना प्लीज मध्ये वेळ झाला तर पप्पांना भेटून येशील. हो. तू त्यांना भेटलास की त्यांना खूप बरं वाटतं. तुला मुलासारखं मानतात ना ते. हा, दिग्विजयला हाय सांग माझा. हो सांगेन. दिग्विजयच नाव आहे ना त्याचं? नाही, त्याचं नाव खरं तर घनश्याम आहे, पण मी सांगेन त्याला. भावना पोचले. माझ्या भावना पोहोचल्या असत्या तर. काही म्हणालास तू? काय करतेस इथे? हे आपलं ऑफिस आहे ना सोनिया, मी काम करते का? पण तू सुट्टीवर आहेस ना. हो, पण मी ऑफिसमध्ये येऊ शकत नाही का सुट्टीत असताना? अगं मी जरा डेस्क क्लिअर करायला आले होते आणि थोडंसं काम बरोबर घेऊन जाते, म्हणजे तिकडे संपवता येईल. काय तू हनीमूनला बरोबर काम घेऊन जाणार आहेस? थँक्स हरी. थँक्स प्रिया. थँक्स. सोनिया, मी हनीमूनला जाते हे एवढ्या मोठ्यांदा सांगायची काही गरज आहे का? कोर्स आहे राधा, इट्स युअर राईट. तुला माहितीये बाईच्या आयुष्यातला हनीमून. तुला कॉफी पाजते, चल हे तिकडे बोल. जब दिल ही टूट. तुला माहितीये राधा, मला कसं माहिती असेल सोनिया? ऐक ना, मी आणि मुनमुन गेलो होतो ना हनीमूनला, तेव्हा काय झालं माहितीये? मी आहे ना राधा, रोज आहे ना माझ्यातल्या सुप्त गुणांचं दर्शन मुनमुनला घडवत होते. तू आहे ना राधा, जीट समोर आहे ना, जीट समोर तुझे सुप्त कलागुण दाखव. अगं आमचं असं काही नाहीये, आमचं वेगळं आहे. हे असं वेगळं वेगळं नसतं का काही. तू माझं ऐक राधा, मी आहे ना, मी तुला टिप्स देते. नको ग राधा, हे टिप्स आहेत ना खूप खूप महत्वाचे आहेत. खूप. राधा, तर ऐक, बोल. हनीमूनला गेलं ना की दिवसभर हा राधा, फक्त साडीच नेसायची. आणि ना असं आरशासमोर जाऊन बसायचं. नुसतं नाही हा राधा, हातात असा कुंकवाचा करंडा आणि असं आरशासमोर बसून, मला कसं माझ्या हाताने कुंकू लावताच येत नाही नीट, अशी ऍक्टिंग करायची. मग तो येतो आणि आपल्या मांगमध्ये सिंदूर भरून देतो. इट्स काइंड ऑफ फर्स्ट मूव. ईशा, पुढे ऐक ना राधा, बोल ना बोल. दिवसभर काही झालं ना, काही वाटेल त्या राधा, दिवसभर तरी
रात्री ऐक ना ग सोनिया, हे आमचं हनीमून आहे ना, त्यामुळे आम्ही ठरवू ना काय करायचं. नाही हा. मी सांगणार रात्री. फायनली आपण निघालोय हनीमूनला. उद्याच्या फ्लाईटची तिकीट पण बुक झाली आहेत. मला वेगळंच वाटतंय. तुला काय वेगळं वाटतं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू ज्या पद्धतीने तिकडे बोललीस ना, ए घनश्याम जाऊया ना आपण केरळला, नाव यू कांट रिग्रेट इट. नाही पण मला पश्चाताप नाहीच होतंय. मला ना अशी गंमत वाटते सगळ्याची. म्हणजे असं लाजऱ्या बुजऱ्या नवीन नवरीचं बेरिंग घेता घेता मी खरंच सोजवळ वगैरे वागायला लागले तर. तुला येतं ते. नाही खरंच तुला तुझ्या आत आहे ते, फक्त तू ते दडवून ठेवलेस. कारण जर तुझ्या आत नसतं तर मुळात तू अशी अशी हे सगळं झेपलंच नसतं तुला ना. नाही खरं तू असं म्हण फार फार तर की मी एक बरी नटी आहे. असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावर लगेच सगळं दिसतं तुझ्या मनात काय ते. मी चांगला नट आहे. आय एम अ बॉर्न ऍक्टर. उगाच नाही सलग 2 वर्ष सवाईला बेस्ट ऍक्टर मारलाय मी. तू सवाईचं बेस्ट ऍक्टर आहेस म्हणजे वाव. तू कधी स्टेजवर चढली पण नशील ना. नाही म्हणजे तशी कधी संधीच नाही आली मला स्टेजवर चढायची. होतं सगळ्यांसगळं थोडंच मिळतं आयुष्यात. नाही अरे, कारण मी डिरेक्टर होते ना आमच्या कॉलेजची. हो का? तू डिरेक्ट करायचीस का? हो. अच्छा, लोकांना अक्कल शिकवायचं तिथनं आलंय तर. घनश्याम माझ्या इतकी शांत आणि समजूतदार डिरेक्टर झाली नसेल या आधी कधी. तू हसतोयस काय? एक मिनिट, तू माझ्या ग्रुप मधल्या कुणालाही फोन करून कन्फर्म करू शकतोस. हो, आणि ते खरंच सांगणार आहे तुझ्या धाकापोटी. व्हॉटएव्हर. पण मी खोटं बोलत नाही. हो ना, अजिबात नाही. म्हणून तर माझ्या बरोबर खोट्या खोट्या हनीमूनला यायला तू तयार झालेली आहेस. घनश्याम, ए राधा, मी काय म्हणतो, आपण केरळला जातो ना, तिकडे आपल्याला खूप वेळ असणार आहे. आपण तिकडली नाटकं बघू, जाम मजा येईल. आणि भाषा मला येते. हे बघ, भक्षणम कळिच्चो म्हणजे चल जेवूया. कुठली भाषा असते तर ते हे आधी शिकून घेत असतील ना तू त्यातलं. म्हणजे पण मला सांग, याला काय म्हणतात मल्याळम मध्ये? कसला? हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.